नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र कांबळे MSK लक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक आपण असा व्हिडिओ घेणार आहे की येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदा व्यवसायामध्ये महिलाही कुठं कमी नाहीत। आज आम्ही नुकतंच ह्या रोडनं जात असताना एक आमच्या महिला भगिनी म्हटल्या की त्यांनी पार्ट टाईम म्हणून जो केलेला उद्योग आता अशा ऐश्वर्या गेले सातत्याने 15 वर्ष ह्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्याच्या कामाची आणि या क्वालिटीची राबण्याची दोघी मायालिक आहे। त्यांना पाहून कुठेतरी बरं वाटलं। हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की जास्तीत जास्त महिलांनी उद्योगधंद्यात पडून येण्याचं आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून अशाच ज्या माझ्या महिला भगिनी आहेत जे उद्योग व्यवसायामध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन व्यावसायिक झाले आहेत, त्यांचा आम्ही व्हिडिओ टाकून त्यांच्या माध्यमातून त्यांचा बिझनेस वाढावा आणि जेणेकरून आमच्या महिला भगिनींना कुठेतरी हातभार लागावा, हाच एक आमच्या चॅनेलचा हेतू आहे। नक्कीच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा, जेणेकरून या बघा आमच्या महिला भगिनी आहेत। नेहमीच आम्ही ताई तुम्ही किती वर्ष झाले व्यवसाय करता तरी काय? तरी 15 वर्ष झाली की। बरं, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे कामाचं काय? छान आहे। छान आहे। बरं, इतर महिलांना काय सांगू शकता? लोकांनी मला भरपूर सपोर्ट केला। बरं आणखीन आता तुमच्या आता कामाची मी बघितलं, मगाशी मी येतानाच तुम्हाला फॉलो करत आलो बरी दुकानात तुम्ही, तर आता साधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी दुकानामध्ये घालता हा माल? 40 ते 50। 40-50%। ओके। मित्रांनो, इतर महिलांना काय तुम्हाला सांगायचं आहे संदेश वगैरे? माझ्यासारखं तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा। म्हणजे मी आता मुलींना पण माझ्या हेच सांगतोय की त्यांच्या पायावर तुम्ही उभं राहा, शाळा शिका। माझ्यासारखं करायला जमणार नाही तुम्हाला, शिक्षण करा आणि पुढं काहीतरी बरोबर आहे। अतिशय मोलाचा संदेश आमच्या ताईने दिलेला आहे की तुमच्या कोणताही व्यवसाय असेल तुमच्या पायावरती उभा राहा आणि जेणेकरून तुम्ही शिक्षणाबरोबर उद्योगधंद्यामध्ये पडलं पाहिजे सर्वांनी मुलीने। तर आमच्या MSK लक्ष यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी लाखभर महिला उद्योजका बनवण्याचा एक संकल्प आहे आणि मी मच्छिंद्र कांबळे। आमचा आजचा विषय तुम्हाला खरोखर कसा वाटला नक्की तुमच्या लाईक, कमेंट करा। येणाऱ्या काळामध्ये असंच आपण परत एका महिलांना भेटणार आहे। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।